काँग्रेस तशीच आहे आणि बीजेपी पण तशीच आहे. पण तरी या पेपर फुटीवरती तुमचं तोंड उघडत नसेल तर तुम्हाला तुमची मर्दानगी चेक करायची खूप जास्त गरज आहे. अन्यायाविरोधात उभा राहत नाही तो कदाचित नामर्द असतो असं माझं स्पष्ट मत आहे. स्पर्धा परीक्षा देणारे एमपीएससी यूपीएससी देणारे हे बीजेपीच्या घरात पण असतील आणि काँग्रेसच्या घरात पण असतील. हा प्रश्न भाजप किंवा काँग्रेसचा नाही, हा प्रश्न आहे आपल्या घरातल्या पोरांचा, आपल्या भावाचा, आपल्या बहिणीचा, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा. ती ज्या सिस्टीम मध्ये आपलं करिअर घडवताय त्या सिस्टीमचा हा प्रश्न आहे. रोज उठून एक नवीन पेपर लीक होताना दिसतोय आणि त्याची जबाबदारी अकाउंटेबिलिटी घेणारं कोणीच समोर येत नाहीये. 22 मार्च रोजी औषध निरीक्षक हा झालेला पेपर 20 मार्चलाच बाहेर पडलेलं होतं. 100 पैकी 90 प्रश्न 12 लाख रुपयाला विकले गेलेत असे आरोप केले जात आहेत. सर्वसामान्य घरातला व्यक्ती 12 लाख रुपये पे करू शकतो का? मुंबई गुन्हे शाखेने आज 6 लोकांना आरोप केले जे एमपीएससी बोर्डवरती प्रमुख आहेत. याचा अर्थ असा होतो की कुंपणच शेत खाते. इथे शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री नेमके आहेत कुठं? एक जण समोर येऊन बोलायला तयार नाहीये. याच्यावरती सोल्युशन काहीच निघणार नाहीये. री एक्झाम होईल, पेपर कॅन्सल होणार आणि त्याच्यानंतर आपल्या तोंडाला पानं पुसायचे काम होणार. पहिली गोष्ट म्हणजे अगोदरच ऍड येत नाही. ऍड आली तर त्याच्या जागा कमी असतात. जागा कमी असल्या तर हे असले खेळ होतात. हे असं चालू राहिलं तर आपले पोरं एजबार होतात ना. ते शेती करायच्या लायकीचे राहतात ना नोकरी करायच्या लायकीचे राहतात. तोंडात विमल टाकून वॉचमॅनगिरी करत बसतो. आपल्या पोरांसाठी जागा व्हा, आपल्या पोरांसाठी आवाज उचला. अदरवाईज भिकेला लावतील हे लोक आपल्याला